Mama. Yes, beta. What are you doing? I'm folding the clothes. Let me help you. No. I will do it. Please don't help me. Go and do your homework. I have already done my homework, Mama. Really? Yes. Oh, okay, then let me check. Okay. नमस्कार मंडळी, तुमच्याही मनात इंग्रजी बोलायची भीती आहे का? तर टेन्शन घेऊ नका. इंग्लिश इज नॉट अ रॉकेट सायन्स. तुम्ही बघितलंच असेल, सुहानी आता फ्लुएंटली इंग्लिश बोलते आणि ती फक्त 7 वर्षाची आहे. तर तिने काही ग्रामर शिकले का? ग्रामरचा अभ्यास केला का? तर नाही. तर ती फक्त इंग्लिश ऐकूनच बोलत आहे. तर आपल्यालाही तेच करायचंय. विदाउट ग्रामर विदाउट ग्रामर कुणीही इंग्रजी बोलू शकतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्रजी जास्तीत जास्त ऐकावं लागेल. कारण आपण जशी आपली नेटिव्ह लँग्वेज, आपली बोलीभाषा ऐकूनच शिकतो. तुम्ही ऑब्झर्व करा, लहान बाळ ते आपण काय बोलतोय, मोठे काय बोलतायत ते ऐकत असतो आणि मगच तो बोलायचं शिकत असतो. तर हाच सेम फॉर्म्युला आपल्याला इंग्रजी शिकत असताना सुद्धा यूज करायचा आहे. तर जास्तीत जास्त भर तुम्ही इंग्रजी ऐकण्यावरती द्या आणि इंग्रजी बोलण्यावरती द्या. मी याआधी सुद्धा इंग्रजी बोलायला जर तुमच्या सोबत कुणीच नसेल तर एक ऍप आहे, त्यावरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा. त्या ऍप्लिकेशन वरती जाऊन तुम्ही इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करू शकता तुमच्यासारख्या लर्नर्स सोबत. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी रोज बोलली जाणारी सेंटेन्सेस जी नेहमी आपल्या जिभेवर असतात त्यांना इंग्रजीत कसं बोलायचं ते आपण बघणार आहोत. कारण काय असतं ना, आपल्याला जर कुठे काय बोलायचं ते व्यवस्थित इंग्रजीमध्ये माहित असेल तर आपला गोंधळ उडत नाही आणि आपण कॉन्फिडन्सने बोलत असतो. चला तर मग आज आपण फक्त सेंटेन्सेस नाही शिकवत आहोत, तर एक स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या स्ट्रक्चरने तुम्ही हजारो सेंटेन्सेस बनवू शकतात. हो, कारण फक्त तुम्हाला सेंटेन्स शिकवले तर तुम्ही फक्त हे ठराविक सेंटेन्स जेवढे दिलेत तेवढेच तुम्ही बोलणार. पण जर तुम्हाला स्ट्रक्चर माहित असेल तर तुम्ही कुठलंही सेंटेन्स ते स्ट्रक्चर यूज करून बनवू शकता. चला तर मग, तर आपलं जे स्ट्रक्चर आहे ते म्हणजे डू, डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट आणि डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डज नॉट, म्हणजेच डोंट, डझंट. डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डझंट प्लस फॉर्म्युला नेगेटिव्ह सेंटेन्स साठी सुद्धा सेमच राहील, फक्त तुम्हाला नॉट लावायचा आहे. तर हे स्ट्रक्चर यूज करून आपण सेंटेन्सेस कशी बनवू शकतो ते बघूया. तर तुम्हाला माहितच असेल डू आणि डजचा यूज कुठल्या सब्जेक्ट सोबत होतो. तरी मी तुम्हाला अजून एकदा क्लिअर करून देते. डूचा यूज आपण प्लुरल सब्जेक्ट सोबत करत असतो आणि डजचा यूज आपण सिंग्युलर सब्जेक्ट सोबत करत असतो. फक्त आय अपवाद आहे, आय सोबत आपण डूज यूज करतो. चला तर मग बघूया आपलं पहिलं सेंटेन्स काय आहे आणि हे स्ट्रक्चर यूज करून ते वाक्य आपण बनवूया. तर हल्ली आपण रोजच हे वाक्य बोलत असतो की माझ्याकडे तुझा नंबर आहे का. कुणाला हे सेंटेन्स आपण मेसेज मध्ये सुद्धा विचारत असतो की तुमच्याकडे माझा नंबर आहे का, इन्स्टावरती, FB वरती. तर तेव्हा तुम्ही हे इंग्रजीत लिहून तुमचं इम्प्रेशन पाडू शकता. तर हे स्ट्रक्चर यूज करून कसं बनवूया बघूया. तुझ्याकडे माझा फोन नंबर आहे का. तर त्यासाठी आपण आधी घेणार तुझ्याकडे, म्हणजे आपण यू घेणार, म्हणजे यू सोबत येतो डू, कारण यू हा प्लुरल साठी आपण यूज करत असतो. तर त्याच्या डू आला, त्याच्यानंतर सब्जेक्ट आला यू, त्याच्यानंतर हॅव, नंतर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे माझा फोन नंबर, माय फोन नंबर. डू यू हॅव माय फोन नंबर. तुमच्याकडे माझा नंबर आहे का. डू यू हॅव माय फोन नंबर. या पद्धतीने तुम्ही विचारू शकता. त्याचं डोकं दुखत आहे का. डज ही हॅव अ हेडॅक. डज ही हॅव अ हेडॅक. डोकं दुखणे म्हणजे काय, हेडॅक. डोकं दुखायलाच आपण हेडॅक म्हणत असतो. पोट दुखत असेल तर स्टमक एक, या पद्धतीने आपण म्हणत असतो. तर इथं आपला सब्जेक्ट सिंग्युलर होता म्हणून आपण डजचा यूज केला. तर आहे की नाही सोपं. जर आपल्याला व्यवस्थित स्ट्रक्चर माहित असेल तर आपण अशा पद्धतीची रोज बोलली जाणारी सेंटेन्स बनवू शकतो आणि ती इंग्रजीमध्ये कॉन्फिडन्सने बोलू शकतो. तर आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असणार. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अजून नवनवीन कसे व्हिडिओ हवेत ते मला कॉमेंट थ्रू तुम्ही कळवू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय त्याबद्दल तुमचं अनमोल मत नक्की कळवा. कॉमेंट सेक्शन मध्ये मी तुमच्या प्रत्येकाच्या कॉमेंट रीड करत असते. चला तर मग पुढे बघूया. तसेच तुम्हाला जर कोणाला विचारायचं असेल तुझ्याकडे पिण्याचे पाणी आहे का, तर ते तुम्ही हे स्ट्रक्चर यूज करून ते सेंटेन्स बनवू शकता.
डू यू हॅव ड्रिंकिंग वॉटर, डू यू हॅव ड्रिंकिंग वॉटर. त्याच्यानंतर जर कुणी माणूस किंवा कुणी मेल बॉय आपल्यासोबत फ्लर्ट करत असेल तर आपण त्यांना काय म्हणत असतो, तुला आई बहीण नाही का. तर तेच आपण इंग्रजीमध्ये सुद्धा बोलू शकतो. तुला आई बहीण नाही का, तर तुम्ही बोलू शकता डोंट यू हॅव अ मदर अँड सिस्टर. हे स्ट्रक्चर येऊन आता इथं काय आलं, नेगेटिव्ह आलं म्हणून आपण यूज केला डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डोंट. डोंट यू हॅव अ मदर अँड सिस्टर या पद्धतीने. तुझ्या खिशात 1 रुपयाही नाही का, तेच आपण बोलू शकतो डोंट यू हॅव अ सिंगल पेनी इन युअर पॉकेट. तुझ्या खिशात 1 रुपयाही नाही का, किंवा आपण आपल्या बोली भाषेमध्ये बोलत असतो तुझ्या खिशामध्ये फुटी कवडी पण नाही का, तर तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकतात डोंट यू हॅव अ सिंगल पेनी इन युअर पॉकेट या पद्धतीने. त्याचप्रमाणे अजून एक सेंटेन्स ते आपण नेहमी ऐकत असतो, आपके टूथपेस्ट में नमक है क्या. तर हे सेंटेन्स सुद्धा तुम्ही हे स्ट्रक्चर यूज करून बनवू शकता. डज युअर टूथपेस्ट हॅव सॉल्ट, डज युअर टूथपेस्ट हॅव सॉल्ट. तर एवढं सोपं आहे, आपण कुठलंही सेंटेन्स बनवू शकतो हे स्ट्रक्चर यूज करून. आय होप तुम्हाला हे स्ट्रक्चर आवडलं असेल. हवं तर तुम्ही ह्या स्क्रीनचा या बोर्डचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सेंटेन्सेस स्ट्रक्चर सोबत लिहू शकतात. म्हणजे तुम्हाला कधीही गरज भासली तर तुम्ही नोट उघडून बघू शकतात आणि ते स्ट्रक्चर कॉन्फिडन्सली ते सेंटेन्सेस बोलू शकतात. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. मंडळी आता व्हिडिओ संपला आहे. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं तर विसरूच नका आणि कमेंट नक्की करा. मी कमेंटची वाट बघते. थँक्यू. थँक्यू.